त्यावर जबाबदारी आहे। आणि एक महत्त्वाची अपडेट आहे, जीवा ज्वेलरी ब्रँडनं कृती सेनॉनची वादग्रस्त जाहिरात हटवली आहे। तोकड्या कपड्यांनिशी जाहिरात केल्यानं वाद झालेला होता। खासदार कंगना रनौतसह सोशल मीडियावर अनेकांकडून या जाहिरातीवर आक्षेप घेण्यात आलेला होता। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मात्र कृती सेनॉनची पाठराखण केलेली होती। वाद वाढू नये म्हणून जीवा कंपनीनं ही जाहिरातच मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। जीवा ज्वेलरी ब्रँडची ही जाहिरात होती, पण या जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान कृती सेनॉनच्या पेहरावावरून अनेक स्तरातून टीका झालेली होती। सोशल मीडियावर देखील टीका करण्यात आली होती। दोन मतप्रवाह होते। काही जणांनी या जाहिरातीवर कृती सेनॉनच्या पेहरावावर टीका केली होती, तर काहींनी मात्र पाठराखण केली होती। खुद्द विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील कृती सेनॉनची पाठराखण केलेली होती। पण या सगळ्या प्रकारामुळे वाद आणखी वाढू नये आणि त्यामुळे ब्रँड इमेजला धोका पोहोचू नये हे पाहता जीवा ज्वेलरी ब्रँडनं ही जाहिरातच मागे घेण्याचा निर्णय घेतला। ही जाहिरात आता हटवण्यात आलेली आहे। खासदार कंगना रनौतसह सोशल मीडियावर अनेकांनी या जाहिरातीवरती आक्षेप घेतलेला होता। तोकड्या कपड्यांनिशी ही जाहिरात केल्यामुळे अशा पद्धतीनं टीका करण्यात आलेली होती। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यावरून अनेक वाद निर्माण झालेले होते। सोशल मीडियावरती या जाहिरातीवरून संताप व्यक्त करण्यात आलेला होता आणि याला कारण होतं कृती सेनॉनची वेशभूषा, तिचे कपडे तोकडे आहेत असं म्हणत अनेकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला होता। रक्षाबंधनाच्या जाहिरात करत असताना अशा पद्धतीचा पेहराव का, असा सवाल देखील अनेकांनी उपस्थित केलेला होता। ज्ञानदा कदम आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानदा, अखेर ही जाहिरात रद्द करण्यात आलेली आहे, मागे घेण्यात आलेली आहे। सोशल मीडियावर त्याच्यावरून अनेक वादंग देखील आपण पाहिलेले होते। अखेर जीवा ज्वेलरी ब्रँडने ही जाहिरात मागे घेतली आहे। प्रज्ञा, अगदी बरोबर आहे, कारण जेव्हापासून ही ऍड रिलीज झाली तेव्हापासून या ऍडच्या भोवती फक्त वाद घुमताना पाहायला मिळालेले। सगळ्यात आधी कृती सेनॉननं परिधान केलेले कपडे आणि त्या जाहिरातीमधली तिची कृती, म्हणजे तिने आधी कुत्र्याला राखी बांधलेली होती आणि त्यानंतर तिनं आपल्या भावाला राखी बांधली। त्या दोन्ही गोष्टीवरनं धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला। कंगना रनौत आणि कृती सेनॉनचा रंगलेला वाद आपण सगळ्यांनी पाहिला। आजच राहुल गांधींनी सुद्धा याच मुद्द्यावरनं कृती सेनॉनला ट्रोल करू नका असं एक प्रकारचं आवाहन केलेलं होतं। प्रत्येक स्त्रीला तिच्या मनाप्रमाणे कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं असा सुद्धा मुद्दा नमूद केलेला होता। पण अखेरीस रक्षाबंधनाच्या सणाच्या पार्श्वभूमीवरतीच वाढत चाललेला वाद आणि त्याला मिळालेला एक प्रकारचा थोडासा धार्मिक रंग, त्या सगळ्याचा विचार करून ही ऍड सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं मागे घेण्यात आली आहे। प्रज्ञा, निश्चित ज्ञानदा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पुढची बातमी आपण पाहूयात। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रताप